कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मिसळ कट्ट्यावरती बोलणार आहेत। जवळपास 1.5 ते 2,000 इन्फ्लुएन्सर्सशी ते आज संवाद साधणार आहेत आणि त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर भाजपनं जय्यत अशी तयारी आहे ती या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते। महायुतीच्या प्रचाराच्या अनुषंगाने आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरकरांशी संवाद साधणार आहेत आणि याचं थेट प्रक्षेपण आहे ते सर्वच प्रभागामध्ये करण्यात येणार आहे आणि त्यामुळे घर बसल्यासुद्धा आहे ते या लिंकद्वारे या सगळ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवाद कोल्हापूरकरांना आहे तो जाणून घेता येणार आहे आणि त्यासाठीची जय्यत तयारी या ठिकाणी पाहायला गेलं तर आपल्याला दिसून येते। हॉटेल पॅव्हेलियनच्या आवारामध्ये जवळपास 1.5 ते 2,000 खुर्च्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि याद्वारे हे ते मुख्यमंत्री इन्फ्लुएन्सरशी संवाद साधणारे कोल्हापूरचे अनेक प्रश्न आहेत ते जाणून घेण्याचा त्याचा प्रयत्न या निमित्तानं आहे। ज्या पद्धतीनं महायुतीने आपला अजेंडा आहे तो जाहीर केलेला आहे त्या अजेंड्याला अनुषंगून आहे ते मुख्यमंत्री या सगळ्या तरुणाईशी कोल्हापूरकरांशी संवाद साधत आश्वासित करणार आहेत नेमका महायुती कशा पद्धतीनं कोल्हापूरमध्ये कार्यरत असणार आहे आणि नेमकं कशा पद्धतीचा विकास आहे ते महायुतीच्या डोक्यात आहे आणि काँग्रेसच्या ज्या जाहीरनाम्याला सतेज पाटील जे महायुतीच्यावरती कारभारावरती टीका करतात त्याला नेमका आता मुख्यमंत्री कशा पद्धतीने उत्तर देतात ते सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर।